श्री स्वामी समर्थ. सकाळी मी उठली, ॲटलिस्ट 8 वाजता उठली होती मी. त्यानंतर मी ब्रश बी करून घेतलं. ब्रश करून घेतलं. नंतर थोडी फ्रेशअप झाली. बघा मी आता पाणी पित आहे थोडंसं. सकाळी पाणी प्यायचंच असतं. हाफच पिते मी, जास्त नाही पित पाणी. आता मी आंघोळ पण करून आली होती. आंघोळ पण झालं. आणि आज होली आहे ना, आज ग्रहण पण आहे. मी कपडे धुवून पण घेतलं. माझं सगळं 2 जोडीच कपडे होते, जास्त नव्हते. म्हणून म्हटलं कपडे पटपट करू, कपडे धुवू आपण. आज तुम्हाला हॅपी होलीच्या हार्दिक शुभेच्छा. आज ग्रहण पण आहे. ते जे बाई प्रेग्नेंट असते त्यांना काही काम करायचं नसतं, म्हणून मी सकाळीच काम करून घेतलं जे आहे ते. नंतर 3 वाजता लागेल, 3:20ला शाळेत. जर तुम्हाला माझी व्लॉग आवडते तर नक्की कमेंट, शेअर, फॉलो, सबस्क्राईब करा. मी तर एकलीच राहते घरी. नवरात्री जातो कामाला. सकाळी येतो कधी, नाही तर नाही येत. कपडे धुताना पण आमचं कमर दुखते यार. काय करायचं, करायच लागतं आपल्याला, नाहीतर कोण करणार, दुसरी येऊन करणार का आमच्या घरी. आज सगळं मी सकाळीच करून घेतलं. मी 8:30 झाले असतील, 9 वाजेल काहीतरी. आज चहा पण नाही पिली. चहा पिली तर मला ॲसिडिटी होते, म्हणून चहा नाही पिली मी. कधी कधी पिते, आली तर रोज मला, नाही तर नाही. ही बघा मी ऑफ करायला आली होती कॅमेरा. हा बघ माझा रूम आहे. हा एकच रूम आणि किचन आहे आणि वॉशरूम बाथरूम आहे. आमचा देव आहे स्वामी समर्थ महाराज की जय. नंतर मी साफसफाई केली देवाला. रांगोळी टाकली. मी प्रोफेशनल नाही, मी तितकं येतं तितकंच मी टाकते. एक फूल टाकली सिम्पलचं. मी माहेरी असताना काहीच नाही करायचे, पण इथे आल्यावर सगळं करावे लागते आपल्याला. एक सिम्पलचं काढलं फूल, झालं. काय काढू असं विचारत होती तुमचं. जरा आपण फुलच काढू त्याच्यापेक्षा. हसू नकोस, माझी फुलाला पण कशी पण काढली मी एकदाची. ट्राय करून ते नंतर होतात ते परफेक्ट. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. बघाच माझं रांगोळी कशी आहे. लहान पोरासारखीच आहे माझी रांगोळी पण. एवढी मोठी झाली पण झाली. आता मी देवपूजा करेन. देवपूजा पण झाली माझी. आता दिवा दाखवले, तेव्हा उजवादे दाखवले. आपले जे काही दुःख असतं आपले ते स्वामी समर्थावर सोडून द्यायचं. त्यांना सांगायचं असतं आणि कोणाला नाही सांगायचं. दुसऱ्याला सांगितलं लोक असतात आपले काय आहे ते प्रॉब्लेम, ते आपल्या देवावर सांगितलं ते सगळं असंभव करून ठेवतात. माझं तर सगळं आई वडील तेच आहे, आणखी कोण नाही. मी नंतर रात्री मूग भिजवायला ठेवलं होतं सकाळी भाजी करण्यासाठी. नंतर मी कुकरमध्ये त्याला शिजायला ठेवलं. 3 सिटी काढली. नंतर छानपैकी झाली पण होती ती सिटी काढून. छान वॉश करून पण टाकलं होतं मी त्याला. एकलीसाठी काय बनवायचं असतं, प्रेग्नन्सीमध्ये सगळं खावेच लागतं आपल्याला. सिम्पल्स आपण भाजी बनवली. टमॅटो पण नव्हतं नाही मला. कांदा आणि मिरची करून आपण करू. भाजी बनवून झाली आपली मूग उकडून. बघा कुकरतून काढली होती मी. हा झाला माझा कम्फर्ट फूड, भाजी मुगाची आणि
आंघोळ वांघोळ केली, पूजा केली, सगळंच केलं आहे. नाश्ता पण ब्रेकफास्ट पण मी खाली माझं सगळं. असं ग्रहण लागणार आहे, मी काहीच नाही करू शकत. 3 वाजेपर्यंत 6:30 वाजेपर्यंत असेल हा ग्रहण. जास्त तुम्हाला व्लॉग नाही भेटेल आजचा, जे माझ्याकडे होती तेव्हा तितकं मी करतील आज. तुम्ही नक्की बघा माझा व्लॉग कसा आहे ते आजचा. आणि तुम्हाला सगळ्यांना हॅप्पी होली, हार्दिक शुभेच्छा.